नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर हा व्हिडिओ आहे ना, तो 2 दिवसाचा आहे. तर इथे मी मार्केटला जाऊन आली, सगळं पूजेचं सामान वगैरे घेऊन आली उद्याचं. आणि सगळं जेवण वगैरे करून झालं. त्यानंतरच आपल्या बायकांना टाईम भेटतो मोकळा, काय ना काय करायचा. तर बोललं उद्या परत घाई होईल, त्यामुळे ही मणी ना वळून ठेवते मी. जे आपले काळे मणी असतात ते. आणि खरं म्हणजे यालाच खूप महत्त्व असतं. आता आपण सोन्याचे मंगळसूत्र वगैरे घालतो, पण पहिले ना बायकांना पूर्वीच्या काळात नुसते काळे मणी असायचे, पण त्यात ते किती समाधानी असायचे ना. आणि आत्ता बघा, आपण सोन्याच्या मंगळसूत्राला म्हणजे बांधत असतो हे 5 मणी किंवा 7 मणी. म्हणजे मंगळसूत्र सोन्यापेक्षा पण याला किती महत्त्व आहे बघा. आणि ते सगळं वळून झालं माझं. आणि इकडे आमची फणसाची कापण्याची तयारी चालू आहे. मला तर काही जमत नाही बाबा ते फणस वगैरे कापायला. खूप चिकट असतो तो आणि चीक लागतो वगैरे हाताला. तर हे काम आमचे आहोच करत असतात नेहमी. कारण की त्यांना प्रॅक्टिस येते, कोकणातले असल्यामुळे त्यांना ते पटकन येतं, व्यवस्थित येतं कापायला. आणि मला ते काढता येतात गरे वगैरे, पण फणस कापता नाही येत मला. भीतीच वाटते कापताना. तर त्यांनी कापून ठेवलं आहे साहेबांनी आमच्या, आणि गरे मला काढायला लावलेत. कारण की तो तो आता मी कापून दिले, आता तू गरे काढ. तरी त्यांनी थोडी मदत केली काढायला. आणि गरे बघा किती सुंदर निघालेत. आपण काय करतो, मार्केटमध्ये जातो आणि सुट्टे वगैरे घेऊन येतो. ते ₹100 ₹150 पाव असतात. आणि ते कसे काढतात तुम्ही बघितलंच असेल रस्त्याला. त्यापेक्षा असं ₹100चा फणस आणला ना तर भरपूर होतात. आता याच्यातला मी थोडा गरे आहेत ना माझ्या आईला देणार आहे. तिला बोललं तू घेऊन नको येऊ, कारण की बघा भरपूर गरे झालेत. आणि त्या वाण्यामध्ये गरे वगैरे ठेवायला लागतात ना, त्यामुळे आम्ही आणतो, म्हणजे आपल्याला खायला पण होतात घरी. आणि हे सगळे फणसाचे गरे काढून मी आता मस्त पॅक करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये. जर तुम्ही असंच डब्यात ठेवला ना उघडा, त्याला पूर्ण वास मारतो. म्हणून कधी पण आहे ना डब्यातच ठेवायचे फणसाचे गरे. परत दुसऱ्या दिवशी पण आम्हाला लवकर उठायचं होतं, कारण की 2-3च मुहूर्त होते. आणि त्या मुहूर्तामध्येच मला जायचं होतं पूजा करायला. त्यामुळे सकाळी लवकर उठून पहिली देवांची वगैरे पूजा करून घेतली. काही लोक ना कधी काय करतात, आदल्या दिवशी पूजा वगैरे करून घेतात वगैरे. पण मला असं वाटतं का बाबा, त्या दिवशी आहे ना काही सणवार वगैरे, त्या दिवशी आपण कसं छान छान तयार वगैरे होतो, तसं देवांनासुद्धा आपण तसंच तयारी करायची असते. आपण करू का, समजा दुसऱ्या दिवशी पूजा आणि आदल्या दिवशी आंघोळ वगैरे करून नवीन कपडे घालून आपण बसू का? नाही ना. मग देवांना का बसवायचं तसं? तर मला आहे ना, काही म्हणजे असं सणवार असेल ना, त्या दिवशी मी लवकर उठेल, पण देवपूजा मी त्याच दिवशी करते. आणि मस्त अशी बघा देवपूजा झालेली आहे. गजरे पण खूप छान सुगंध सुटलेला घरामध्ये. त्यानंतर तयारी केली ती म्हणजे मी वडपूजाला जायची. तर ही पानं आणावी लागतात आमच्याकडे, 5 किंवा 7. खरं म्हणजे मी तुम्हाला बोलत असते की ना, झाडं तोडू नका वगैरे. पण बघायला गेलं तर आपण हे झाड नाही तोडले, पानं तोडून आणलेत. कारण की झाडं जर तोडली तर त्यांची कितीतरी हाल होतं त्या झाडाचं. ते सुकून जातं, ते मरतात झाडं. तर ही पानं काय आपण तोडतो, अशी पण नागिनीची पानं ही तोडतच असतो आपण लोकं. कारण की ती घट्टाला वगैरे मांडायची असतात. तर पानं तोडल्याने काय होत नाही. तर मस्त इथे बघा आमच्याकडं अशी पद्धत आहे. पानावर पहिलं मंगळसूत्राचे ते ओवलेले असतात ते ठेवायचं. परत वटीचं सामान ठेवायचं, हे ठेवायचं काय, केळी, जी 5 फळं आहेत म्हणजे ती, गरे ठेवायचे, जांभळं, करवंद, हे सगळे पदार्थ असे 5 करून ठेवायचे आहेत. तुम्ही केळं नसेल, तुम्ही आळू भेटतं बघा, जे चिक्कूसारखं असतं ते ठेवलं तरी चालेल. मी सहसा ते ठेवत नाही. मी आपले हे जांभळं, करवंद, फणस, परत केळी, आंबा, हे अशी 5 फळं ठेवते. आणि प्रत्येक पानाला आहे ना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आता तुम्ही कसं करता ते मला नाही माहिती, पण मी ना ह्याच पद्धतीने करते. हळदी कुंकू लावून घेते, त्याच्यावर थोड्या अक्षता टाकते. आणि मग प्रत्येक असे 5-5 मणी आहेत ना ते ओवलेले ते टाकते. आणि त्यानंतर फळं वगैरे त्याच्यावर ठेवते सॉरी. तर छान असं आम्ही तयारी करून आता आलो आहे खाली. तर आमच्या इथे ना वडाचं झाड कुठेच नाही आहे. आम्हाला पहिलं होतं इथे वडाचं झाड, पण समोर आहे ना नवीन प्रोजेक्ट तयार होतं आहे, तर त्यांनी तिथं तोडून टाकलं. ते झाड खूप मोठं होतं, पण आता काय बोलणार ना आपण, असो. तर आम्हाला आता ना थोडं लांब जावं लागतं, म्हणजे 15-20 मिनटं लागतात. आणि सगळे माझ्या ना सोसायटीतलेच आहेत, त्यांचीच गाडी आहे ही. तर यांच्याबरोबर चाललो आहे आम्ही. बोललं हे चाललेले ना, बोललं आम्ही पण येतो मग तुमच्याबरोबर, कारण की 15-20 मिनटं लागतात चालत जायला तिथून. आणि आम्ही आलो फायनली इथे. तर किती छान वाटते ना हे वडाचं झाड. आज वटवृक्षाच्या पारावर किती गजबज असते. रंगीबेरंगी साड्या, ओवाळणीचे ताट, लांबून पाहिलं तर सगळंच अगदी सारखे दिसतात.
पण खरं तर त्या वटवृक्षासमोर उभ्या असलेल्या प्रत्येक स्त्रीच्या मनात एक आपलं वेगळंच विश्व तयार असतं. म्हणजे कुणाच्या चेहऱ्यावर समाधान तर कुणाच्या हसऱ्या चेहऱ्यामागे आयुष्यभराचा थकवा लपलेला असतो. त्या वटवृक्षाला कितीतरी कहाण्या माहिती असतील. वटवृक्षाला मारलेली प्रत्येक गाठ कदाचित त्या प्रत्येक गाठीचा अर्थ माहिती असेल. प्रत्येक स्त्री त्याच्याशी काही ना काहीतरी बोलतच असते. तो वटवृक्ष मात्र शांत असतो. सगळ्यांच्या गोष्टी ऐकून घेत असतो, कारण प्रत्येकाचा संसार सारखा नसतो. काहींना खरंच सत्यवान भेटतो, तर काही स्त्रिया त्या फक्त ही परंपरा निभवत असतात. प्रत्येक स्त्रीकडे अशी एक कथा असते जी ती जगासमोर कधीच सांगत नाही. ती फक्त त्या वटवृक्षाला सांगत असते. हे खरं आहे. आपण बघा, कोणाला सांगत नाही काय आपल्या घरात होते किंवा आपल्याला काय त्रास होतो आहे. जर सांगितलं तर लोकं ते म्हणजे त्यांना ते आवड असते किंवा ऐकून घेतात आणि नंतर मग पाठीमागून आपलीच चर्चा करतात. त्यापेक्षा आपण बायका बघा, वडाला वर्षातून एकदा जातो फेऱ्या मारायला, पण काही ना काही सांगत असतो. जे सुखी आहेत त्या आपल्या सुखी संसाराबद्दल सांगतात, जे दुःखी आहेत ते आपल्या दुःखी संसाराबद्दल सांगत असतात. पण हे वडाचं झाड बघा ना, किती म्हणजे सगळ्यांच्या गोष्टी ऐकून घेत असतो. त्याला सगळ्या जणी सारख्या असतात. असं नाही आहे का बाबा तू दुःख सांगते, तू सुख सांगते. त्याला कोणाचाही द्वेष नाही करत, म्हणजे तो कोणाचा द्वेष करत नाही. सगळ्यांच्या गोष्टी ऐकून घेत असतो. खरंच खूप छान आहे वडाचं झाड. असंच दीर्घ आयुष्य आपल्या नवऱ्याला पण भेटू दे, जसं वडाच्या झाडाचं दीर्घ आयुष्य असतं. तर हे मंदिर आहे आमच्या इथं. या मंदिराच्या बाजूलाच आहे महादेवांचं मंदिर आहे. इथे छान अशी शिवलिंग आहे महादेवांची आणि ते सगळ्या बायका आम्ही ना जमलेलं पाया वगैरे पडायला आलो. महादेवांना देखील एक वाण ठेवलं आम्ही आणि प्रत्येक बाई बघा एकमेकीला वाण देत असते. सोसायटीतल्या बायकांना आम्ही दिलं. परत तिथे ना वडाची पूजा करताना तिथे पण बायका होत्या भरपूर, त्यांनी पण आम्हाला एकमेकींना आम्ही दिलं आणि सगळ्यांनी खूप छान मज्जा केली, गप्पा गोष्टी केल्या. ह्या म्हणजे असे सणवार असले ना बायका एकत्र येतात आणि खूप छान गोष्टी गप्पा करत असतात. एरवी बघा आपण घरातच असतो, पण असं काय असलं तर सगळ्या मिळून मिसळून राहतो आणि खरंच खूप छान वाटतं सगळ्यांचं दुःख ऐकायला, सुख ऐकायला, आपल्या गोष्टी सांगायला. आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं प्रत्येकाकडनं आणि खरंच खूप छान दिवस गेला आजचा आमचा. आणि आता खरंच सगळे सण चालू होतील एक एक करून. तर खूप छान वाटेल. सगळ्या सणांमध्ये असंच आपण आनंदाने सहभाग घेऊया. तर तुम्हा सर्वांना हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.